काल काय बघितलं, कोणी सांगू शकेल का? ग्रिफिथ एक्सपेरिमेंट. व्हेरी गुड. ग्रिफिथ एक्सपेरिमेंट बघितला काल आपण. हे सर ना, फेडरिक ग्रिफिथ एक्सपेरिमेंट बघितला. फेडरिक ग्रिफिथने काय सांगितलं, यस ट्रेन ह्या काय होता बेटा, यस ट्रेन मधून काहीतरी ट्रान्सफर होतो कोणामध्ये, आर स्ट्रेन मध्ये. आणि ते काहीतरी जे ट्रान्सफर होतं त्याला त्यांनी काय म्हटलं होतं, जेनेटिक मटेरियल. बरोबर आहे का नाही? काय म्हटलं त्यांनी त्याला, जेनेटिक मटेरियल. आठवतंय का सगळ्यांना? येस सर. आणि ज्यावेळेस त्या फेडरिक ग्रिफिथनी हा प्रयोग सांगितला किंवा हे सांगितलं की काहीतरी ट्रान्सफर होतं, त्यामुळे आर स्ट्रेनचं रूपांतर यस स्ट्रेन मध्ये होतं. आर स्ट्रेनचं कन्व्हर्जन कशात होतं, यस स्ट्रेन मध्ये होतं. म्हणजे आर स्ट्रेन मध्ये काहीतरी मिक्स होतं, कोणाचं, यस स्ट्रेनचं. आर स्ट्रेन मध्ये काय मिक्स होतं, यस स्ट्रेनचं जेनेटिक मटेरियल. आणि त्यामुळे आर स्ट्रेनचं रूपांतर यस स्ट्रेन मध्ये होतं, आणि यस स्ट्रेन मध्ये रूपांतर झाल्यामुळे ते माईस काय होता बेटा, मरतात. येस ऑर नो? येस सर. माईसला निमोनिया डेव्हलप होतो आणि माईस मरतात. हे फेडरिक ग्रिफिथने सांगितलं. मग जगातले सगळे सायंटिस्ट जे होते ते या हा जो काही एक्सपेरिमेंट आहे ओके, हा जो काही एक्सपेरिमेंट होता फेडरिक ग्रिफिथचा, याच्यावर सगळ्याच सायंटिस्टने अभ्यास करायला सुरुवात केली. आणि यस स्ट्रेन मधून काय ट्रान्सफर होतं, ज्याला जेनेटिक मटेरियल फेडरिक ग्रिफिथ म्हटले, त्याचा शोध लागण्यासाठी काय बेटा, भरपूर असे प्रयोग झाले. त्यातला एक प्रयोग आपण काल बघितला. कोणता होता तो, मला सांगा, कोणता होता तो? बायोकेमिकल कॅरेक्टरायझेशन ऑफ ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. तो प्रयोग कोणी केला? एव्हरी मॅकर्टी आणि काय मॅक्लॉइडनी केला. आठवत आहे का? येस सर. त्यांनी काय केलं, काय ट्रान्सफर होतं कोणापासून, यस स्ट्रेन पासून, हे शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी काय केलं मग, सांगू शकता मला तुम्ही परत एकदा? त्यांनी काय केलं, यस स्ट्रेन घेतली. बरोबर आहे. हे यस स्ट्रेन बॅक्टेरिया घेतले. या बॅक्टेरिया मधून काय काय काढलं, काय काय सेपरेट केलं त्यांनी? प्रोटीन, आरएनए, डीएनए. व्हेरी गुड. त्यांनी प्रोटीन सेपरेट केले, त्यांनी डीएनए सेपरेट केला, त्यांनी आरएनए सेपरेट केला, त्यांनी कार्बोहायड्रेट आणि लिपिड्स पण सेपरेट केले होते. आणि लिपिड्स पण सेपरेट केले होते. बरोबर आहे. पण लिपिड्स आणि कार्बोहायड्रेट जेनेटिक मटेरियल नाही आहेत, हे पूर्ण जगाला माहिती होतं. जगाचं कन्फ्युजन कुठे होतं बेटा, या तीन गोष्टींबद्दल. काय, प्रोटीन, डीएनए का आरएनए, या तिघींपैकी काहीतरी जेनेटिक मटेरियल आहे, काहीतरी ट्रान्सफर होतं, हे जगाला माहिती होतं. आणि म्हणून सगळ्या सायंटिस्ट लोकांनी काय केलं बेटा, प्रोटीन जेनेटिक मटेरियल आहे का, डीएनए जेनेटिक मटेरियल आहे का, आरएनए जेनेटिक मटेरियल आहे का, हे शोधण्याचा प्रयत्न केला. मग त्यामध्ये सक्सेसफुल कोण ठरले? एव्हरी मॅकर्टी आणि मॅक्लॉइड यांनी काय केलं, प्रोटीन ला, आता बघा नीट लक्षात घ्या, यस स्ट्रेन मध्ये काय काय होतं, मग यस स्ट्रेन मध्ये काय होतं, तीन गोष्टी होत्या यस स्ट्रेन मध्ये. बरोबर आहे का? काय काय होतं यस स्ट्रेन मध्ये? प्रोटीन, डीएनए आणि आरएनए. बरोबर आहे. येस ऑर नो? येस सर. हा, प्रोटीन, डीएनए आणि काय बेटा, आरएनए. बरोबर आहे. काय होतं, प्रोटीन, डीएनए आणि काय होतं बेटा, आरएनए. बरोबर आहे. मग त्यांनी काय केलं, हे जे मिक्सचर होतं प्रोटीन, डीएनए आणि आरएनए यांना मिक्स केलं कोणाबरोबर? आर स्ट्रेन बरोबर. बरोबर आहे. आणि इथे त्यांनी एक एन्झाईम टाकला. कोणता एन्झाईम टाकला? प्रोटीएजेस. आता प्रोटीएजेस एन्झाईम टाकल्यामुळे काय झालं बेटा, इथे प्रोटीन मरून गेले. कळतंय का नाही? किंवा प्रोटीनचं काय झालं, डायजेशन झालं. कळतंय का? येस सर. मग इथं काय उरलं, डीएनए आणि काय उरला, आरएनए उरला. मग डीएनए आणि आरएनए मिक्स झाले कोणाबरोबर? आर स्ट्रेन बरोबर. डीएनए ने काय मिक्स झाला? आरएनए. आणि आर स्ट्रेनचं रूपांतर कसं झालं? यस स्ट्रेन मध्ये झालं. कळलं का? येस सर. येस सर. त्यावेळेस सायंटिस्टला काय वाटलं, या सायंटिस्ट लोकांना काय वाटलं की प्रोटीन हे जेनेटिक मटेरियल नाहीये,
कारण जर प्रोटीन जेनेटिक मटेरियल राहिलं असतं तर इथे आर स्ट्रेनचं रूपांतर एस स्ट्रेन मध्ये झालं नसतं, कारण इथे प्रोटीन नाही येत. इथे काय उरलंय फक्त आरएनए आणि काय डीएनए. बरोबर आहे का नाही? दुसऱ्या ह्याच्यात त्यांनी काय केलं बेटा, या दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये त्यांनी काय केलं, एक एन्झाईम टाकला कोणता, आरएनएज नावाचा, जो आरएनए ला काय करतो, ब्रेक करतो. म्हणजे इथे काय राहणार नाही, आरएनए. ऑलरेडी त्यांना कळून गेलं होतं की प्रोटीन जेनेटिक मटेरियल आहे का नाहीये. मग त्यांनी हे जे मिक्सचर आहे याच्यामध्ये काय होतं, मग आर स्ट्रेन प्लस काय डीएनए आणि प्लस काय प्रोटीन. कळतंय का? इथे सुद्धा त्यांना काय दिसलं, आर स्ट्रेनचं रूपांतर कशात दिसलं, एस स्ट्रेन मध्ये दिसलं. त्यांना पहिल्या याच्यात कळून गेलं होतं की प्रोटीन जेनेटिक मटेरियल आहे का नाहीये. प्रोटीन नॉट जीएम. बरोबर आहे का नाही? येस सर. हा, मग इथे प्रोटीनचा काही संबंधच नाहीये. मग इथे त्यांनी दुसऱ्या टेस्ट मध्ये काय टाकला, आरएनएस आरएनएस टाकला. काय टाकला, आरएनएस. आणि आरएनएस टाकल्यानंतर सुद्धा काय झालं, आरएनए डायजेस्ट झाला. मग उरला काय, प्रोटीन आणि डीएनए. ऑलरेडी त्यांना माहिती आहे की डीएनए इज नॉट, प्रोटीन इज नॉट अ जेनेटिक मटेरियल. येस ऑर नो? येस सर. मग उरला काय, डीएनए. याचा अर्थ डीएनएच काय करतो बेटा, आर स्ट्रेनचं रूपांतर करतो, एस स्ट्रेन मध्ये करतो. हे सायंटिस्ट लोकांना क्लिअर झालं. बरोबर आहे? येस ऑर नो? येस सर. येस सर. हा. त्याचबरोबर त्यांनी हा प्रयोग कन्फर्म करण्यासाठी काय केलं, एक एन्झाईम टाकला कोणता, डीएनएजेस, तिसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये. आता डीएनएजेस टाकल्यामुळे काय झालं बेटा, डीएनए डिस्ट्रॉय झाला. बरोबर आहे का? आणि उरलं काय, मग आर स्ट्रेन मध्ये त्यांनी काय मिक्स केलं, प्रोटीन आणि काय आरएनए. आणि प्रोटीन आणि आरएनए मिक्स झाल्यानंतर इथे आर स्ट्रेनचं रूपांतर एस स्ट्रेन मध्ये झालं का, नो. म्हणजे प्रोटीन जेनेटिक मटेरियल आहे का नाहीये, आरएनए जेनेटिक मटेरियल आहे का नाहीये. हे काय झालं बेटा, इथे डबल कन्फर्म झालं. येस ऑर नो? येस. येस सर. यस सर क्लिअर? यस येस सर. सगळ्यांना कळाला का प्रयोग? ऑलरेडी काय सांगितलं होतं मी, पण जस्ट फॉर युअर अंडरस्टँडिंग आय रिपीटेड दिस एक्सपेरिमेंट अगेन. क्लिअर? येस सर. एव्हरी Yes, मॅक्लॉइडनी जगाला सांगितलं की बाबा रे, जेनेटिक मटेरियल काय आहे, डीएनए आहे. इट इज नॉट द आरएनए, इट इज नॉट द प्रोटीन, इट इज ऍक्च्युअली दी डीएनए. तरी सुद्धा काही सायंटिस्ट लोकांनी त्यांच्या प्रयोगावर काय घेतले बेटा, ऍलिगेशन घेतले. नाही, तुम्ही सांगताय ते काही बरोबर प्रूफ, तुम्ही जे प्रूव्ह करून दाखवतायत या प्रयोगामध्ये, याच्यावरून आम्हाला नाही वाटत की जेनेटिक मटेरियल डीएनए आहे. काही सायंटिस्ट लोकांनी अजून पण ऍलिगेशन केले. मग त्यानंतर एक सायंटिस्ट होऊन गेले दोन. कोण? चेस अँड हार्शी. हार्शी अँड चेस या दोन सायंटिस्ट लोकांनी ब्लेंडर एक्सपेरिमेंट केला. कोणता एक्सपेरिमेंट केला? ब्लेंडर एक्सपेरिमेंट. कोणता प्रयोग केला बेटा? ब्लेंडर एक्सपेरिमेंट केला. कोणता केला? ब्लेंडर एक्सपेरिमेंट. काय होता ब्लेंडर एक्सपेरिमेंट बघा. त्यांनी काय केलं, बॅक्टेरियोफेज व्हायरसेसला ग्रो केलं. कशावरती? दोन मीडियम वरती. आता नीट ऐका, बेसिक गोष्टी तर मिसिंग आहेत. नीट ऐका. बॅक्टेरियोफेज म्हणजे काय रे बेटा? कोणी सांगू शकेल मला? व्हॉट इज मीन बाय बॅक्टेरियोफेज? work with bacteria, no, work with virus that infect bacteria. Work with a virus and that then infect bacteria. No. बॅक्टेरियोफेज म्हणजे काय? व्हायरसेस जे कोणाला इन्फेक्शन करतात, बॅक्टेरियाला, त्यांना आपण काय म्हणतो? बॅक्टेरियोफेज. काय म्हणतो त्यांना आपण? बॅक्टेरियोफेज. लक्षात ठेवा. किंवा त्यांना काय म्हणतो आपण? बॅक्टेरियल व्हायरस. कळतंय का नाही? बॅक्टेरियल व्हायरसलाच काय म्हणता बेटा? बॅक्टेरियोफेज. लक्षात ठेवा. सेम. कळतंय का नाही? Yes sir. येस सर.
मग लक्षात ठेवा बेटा, बॅक्टेरियोफेज म्हणजे काय? मग व्हायरसेस जे कोणाला इन्फेक्शन करण्याची ताकद ठेवतात? बॅक्टेरियाला. कळतंय का? अरे येस और नो? Yes, sir. हा, Yes, sir. आता नीट लक्षात घ्या. बॅक्टेरियाज आर व्हेरी व्हेरी लार्ज. हा असा बॅक्टेरिया आहे समजा. व्हायरस केवढे असतात? व्हायरसेस आर लाईक दिस. आता मला सांगा, व्हायरसेसची साईज काय रे बॅक्टेरियापेक्षा? छोटी का नाही? येस और नो? व्हायरसेस sir. आर व्हेरी Yes, sir. स्मॉलर दॅन Bacteria. Yeah. बॅक्टेरियापेक्षा व्हायरसेस काय आहेत? खूप छोटे असतात. कळतंय का? आता व्हायरसेस बद्दल पहिले समजून घेऊ. दोन गोष्टी आहेत व्हायरसेस बद्दल, नीट ऐका. व्हायरसेस मध्ये दोनच गोष्टी असतात. व्हायरसेस आर मेड अप ऑफ, सांगा मला तुम्ही, शिकवलंय तुम्हाला मी. RNA. कंपोजिशन काय असं सांगा मला तुम्ही. जेनेटिक मटेरियल डीएनए, काय असतं? प्रोटीन. कळतंय ना? व्हायरस इज मेड अप ऑफ ओनली टू थिंग्स. दोनच गोष्टींनी बनलेला असतो व्हायरस. एक तर म्हणजे त्याच्यामध्ये असलेलं जेनेटिक मटेरियल म्हणजे डीएनए, आणि काय बेटा? प्रोटीन. क्लिअर? Yes, sir. येस और नो? Yes, sir. Yes, sir. हे प्रोटीन आहे बेटा. हे काय आहे? हे प्रोटीन कोट आहे. ठीक आहे. आणि मध्ये व्हायरसच्या सेंटरला इथे हे व्हायरसचं काय असतं? हे असतं व्हायरसचं जेनेटिक मटेरियल, म्हणजेच काय? डीएनए. कळलं का? Yes, sir. Yes, sir. हे बघा, कोणताही प्रयोग डायरेक्टली सांगण्यात अर्थ नसते. तो प्रयोग कसा होतोय, काय होतोय, यांनी बॅक्टेरियोफेजेस का सिलेक्ट केले, हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहिता आली पाहिजे. हर्शी अँड चेज एक्सपेरिमेंट, ज्याला ब्लेंडर एक्सपेरिमेंट म्हणतात, हा प्रयोग खूप वेळेस बोर्ड एक्झाम मध्ये विचारला जातो. राईट अ नोट ऑन ग्रिफिथ एक्सपेरिमेंट, राईट अ नोट ऑन मॅक्लॉइड अँड एव्हरी एक्सपेरिमेंट, किंवा राईट अ नोट ऑन हर्शी अँड चीज एक्सपेरिमेंट, असे क्वेश्चन्स विचारले जातात. लक्षात ठेवा. कळतंय ना? बोर्ड पॅटर्न प्रमाणे जाऊ आपण. लक्षात ठेवा, हे विचारलं जातं. आता जे तुम्हाला नोट्स मिळाल्या आहेत त्याच्यावर थोडस लक्ष द्या आणि त्या पण व्यवस्थित करा. बघा मग काय सांगितलं तुम्हाला, कळलं का आता? व्हायरसेस मध्ये दोनच गोष्टी असतात. मग काय असतं? एक तर व्हायरस मध्ये डीएनए आणि काय असतो? प्रोटीन. कळतंय का नाही? Yes, sir. Yes, पुढे sir. जाऊन थोडस बघू आपण अजून. हो, व्हायरस मध्ये आरएनए पण जेनेटिक मटेरियल आहे, पण इथे जो व्हायरस वापरला आहे बॅक्टेरियोफेज मध्ये, लक्षात ठेवा, जे व्हायरसेस बॅक्टेरियल इन्फेक्शन करतात त्यांच्यामध्ये जेनेटिक मटेरियल फक्त काय असतं? डीएनए. लक्षात ठेवा. जे व्हायरसेस अॅनिमलला इन्फेक्शन करतात, म्हणजे ह्युमन्सला इन्फेक्शन करतात, त्यांच्यामध्ये जेनेटिक मटेरियल डीएनए किंवा काय असतं? आरएनए. RNA. समजतंय ना? अॅनिमल व्हायरसेस मध्ये. आणि जे व्हायरस कोणाला इन्फेक्शन करतात? प्लांट्सला इन्फेक्शन करतात, त्यांच्यामध्ये जेनेटिक मटेरियल काय असतं? आरएनए. हे शिकवलंय प्रणव मी पहिलेच. मग लक्षात ठेवा, व्हायरसेस जे बॅक्टेरियाला इन्फेक्शन करतात त्यांच्यामध्ये जेनेटिक मटेरियल काय आहे? फक्त आणि फक्त डीएनए. कळतंय का? Yes, sir. गुड क्वेश्चन. आता नीट ऐका काय सांगतो मी. म्हणजे व्हायरसेस बॅक्टेरिया इन्फेक्शन करतात त्यांना आपण काय म्हणतो? बॅक्टेरियोफेज. काय म्हणतो? बॅक्टेरियोफेज. नीट ऐका, काय म्हणतो? Bacteriophage. बॅक्टेरियोफेज. दुसरा मुद्दा, व्हायरसेस जे बॅक्टेरिया इन्फेक्शन करतात त्यांच्यामध्ये जेनेटिक मटेरियल काय असतं? डीएनए आणि काय असतं? प्रोटीन. Protein. बरोबर आहे का? अरे येस और नो? Yes, sir. Yes, sir. डीएनए बनवताना, आता नीट ऐका, डीएनए बनवताना डीएनए मध्ये डीएनए कशाने बनलेला असतो सांगा मला तुम्ही. डीएनए इज मेड अप ऑफ चेन ऑफ काय असतात ते? चेन ऑफ काय? न्यूक्लियोटाइड. Nucleotide. आठवत आहे का नाही? Yes, Yes, sir. sir.
न्यूक्लियोटाइडचा विचार केला तर न्यूक्लियोटाइड कशाने बनले असतात सांगा मला तुम्ही. एक सिंगल न्यूक्लियोटाइड कशाने बनलेला असतो? इट इज मेड अप ऑफ पेंटोज शुगर, आठवत आहे का? प्लस काय बेटा? नायट्रोजन बेस, प्लस काय? फॉस्फेट ग्रुप, बरोबर आहे का? फॉस्फेट ग्रुप. हो का नाही? यस सर. अरे आठवत नाही का तुम्हाला काही गोष्टी? आठवत आहे का सगळ्यांना? Yes, sir. काय? Yes, sir. Nucleotide. न्यूक्लियोटाइड्स कशाने बनलेले असतात सांगा? पेंटोज शुगर, नायट्रोजनस बेस आणि काय बेटा? फॉस्फेट ग्रुप. Phosphate group. येस ऑर नो? Yes, sir. Yes, आठवत sir. आहे का? दाखवतो तुम्हाला, बघा तुम्हाला तेव्हा समजेल. जे नवीन आहेत त्यांनी लक्षात ठेवा. दिसतंय का तुम्हाला? डीएनए. डीएनएच्या मध्ये काय आहे? ही काय आहे? ही पेंटोज शुगर आहे बेटा. काय आहे? sugar. पेंटोज शुगर. हा काय? नायट्रोजनस बेस. आणि हा काय? फॉस्फेट ग्रुप. कळतंय का? येस ऑर नो? यस सर. हा Yes, sir. हा. मग असे खूप सारे न्यूक्लियोटाइड जोडले गेले की काय तयार होतो? डीएनए. येस ऑर नो? काय तयार होतो? डीएनए तयार होतो. कळलं का सगळ्यांना? जे नवीन जोडले गेले त्यांना समजलं का? Yes, sir. Yes, अशी sir. चेन तयार होते. दिसते का तुम्हाला? एक न्यूक्लियोटाइड दुसऱ्याला जोडला जातो, दुसरा न्यूक्लियोटाइड तिसऱ्याला जोडला जातो, हा एक न्यूक्लियोटाइड, हा दोन, हा तीन, चार, याप्रमाणे चेन बनते. कशाची? न्यूक्लियोटाइडची. कळतंय ना? Yes, आणि sir. प्रत्येक न्यूक्लियोटाइड मध्ये काय मग तुम्हाला दिसतोय? फॉस्फेट ग्रुप. काय दिसतोय? फॉस्फेट ग्रुप. कळतंय का? मग या हर्शियन चीज नावाच्या सायंटिस्टने काय केलं? नीट ऐका. डीएनए मध्ये काय असतो? फॉस्फेट ग्रुप. मग त्यांनी काय केला? रेडिओ काय केलं त्यांनी? रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियलचा वापर केला. कशाचा वापर केला? ते आपण नंतर बोलू. तेज, ते नंतर सांगतो मी. रेडिओ ऍक्टिव्ह काय वापर केला त्यांनी? रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियलचा वापर केला. रेडिओ ऍक्टिव्ह काय वापरला त्यांनी? फॉस्फेट वापरला. काय वापरला? फॉस्फेट. त्यांनी जे व्हायरस बनवले, नीट ऐका, त्यांनी जे व्हायरसेस होते, बॅक्टेरियोफेज ज्याला म्हणतो आपण, त्यांना अशा मीडियम मध्ये ग्रो केलं ज्या मीडियम मध्ये काय होतं बेटा? फॉस्फेट. कसं होतं? रेडिओ ऍक्टिव्ह होतं. कसं होतं? रेडिओ ऍक्टिव्ह. आता रेडिओ ऍक्टिव्ह म्हणजे काय हो सर? रेडिओ ऍक्टिव्ह म्हणजे चमकणारा फॉस्फेट मॉलिक्यूल. कळतंय का नाही? कळतंय का? हे फॉस्फेट काय होते? मग चमकणारे होते. कळतंय का? Yes. येस ऑर नो? Yes, sir. एव्हरीवन Yes, गॉट इट? काय बोललो मी? त्यांनी अशा मीडियम मध्ये व्हायरसेसला वाढवलं ज्या माध्यमामध्ये काय होतं? Radioactive. रेडिओ ऍक्टिव्ह काय होता? फॉस्फेट. कळतंय का? Phosphor. रेडिओ ऍक्टिव्ह फॉस्फर होता. समजतंय का सगळ्यांना? यस सर. Yes, yes. व्हायरसेस कसे तयार झाले बेटा? रेडिओ ऍक्टिव्ह व्हायरस तयार झाले ज्यांच्यामध्ये काय होतं? काय होतं ज्यांच्यामध्ये? ज्यांच्यामध्ये डीएनए कसा होता? रेडिओ ऍक्टिव्ह होता. कसा होता? रेडिओ ऍक्टिव्ह म्हणजे चमकणारा डीएनए होता. कळतंय का? Yes, sir. नीट ऐका काय बोलतोय मी तुम्हाला. त्यांनी असे व्हायरसेस बनवले, एका मीडियम मध्ये वाढवलं. मीडियम म्हणजे काय? न्यूट्रिएंट मीडियम, ज्याच्यामध्ये त्यांनी व्हायरसेसला ग्रो केलं. त्यांनी व्हायरसेसला ज्या मीडियम मध्ये ग्रो केलं त्या मीडियम मध्ये काय होतं बेटा? डीएनए कसा? त्या मीडियम मध्ये काय बेटा? फॉस्फेट कसा होता?
रेडिओ ऍक्टिव्ह फॉस्फेट कुठे घुसला मग सांगा मला तुम्ही? डीएनएच्या स्ट्रक्चर मध्ये घुसेल ना, हो का नाही? कारण आता आपण बघितलं डीएनए कशाने म्हणलं आहे? न्यूक्लियोटाइड. न्यूक्लियोटाइड मध्ये काय काय आहे? फॉस्फेट ग्रुप आहे. फॉस्फेट. म्हणजे प्रत्येक न्यूक्लियोटाइड जो असेल तो कसा असेल बेटा मग? रेडिओ कळतंय का? यस सर. Yes, sir. एक व्हायरसेस बनवले, त्यांनी व्हायरसेसला काय केलं? ग्रो केलं. अशा माध्यम मध्ये ग्रो केलं ज्या माध्यम मध्ये फॉस्फेट काय होता? रेडिओ. मग जे काही व्हायरसेस बनले ते सगळे व्हायरसेस त्यांच्यामध्ये जो डीएनए आहे तो कसा होता मग? रेडिओ ऍक्टिव्ह. कसा डीएनए होता त्यांच्यामध्ये? रेडिओ. कळलं का? इथे डीएनए कसा होता? सांगा मला तुम्ही, कसा होता? रेडिओ ऍक्टिव्ह व्हेरी गुड. त्याच्यानंतर त्यांनी अजून दुसऱ्या मीडियम मध्ये व्हायरसेसला बनवलं. आता बघा, प्रोटीन. दुसरा मुद्दा काय बेटा? प्रोटीन. आपल्याला माहितीये प्रोटीन कशा बनलेले असतात सांगा? कनेक्ट नाही होते. कोण आहे? वेदांत, माइक ऑफ ठेव. अमाइनो ऍसिड. व्हेरी गुड. राज, कशा बनलेले असतात? प्रोटीन्स आर मेड अप ऑफ अमायनो ऍसिड. आणि 2 चेन बनतात अमायनो ऍसिडच्या, बरोबर आहे का नाही? यस सर. वेदांत, माइक ऑफ ठेव रे. ह्याच्या 2 चेन बनतात अमायनो ऍसिडच्या. या चेनला जोडण्यासाठी काय वापरतात रे बेटा? या चेनला जोडण्यासाठी काय असतो? सल्फर. लक्षात ठेवा, काय असतो? सल्फर. कळतंय का? येस सर. यस सर. प्रोटीनच्या स्ट्रक्चर मध्ये काय बोलतोय नीट ऐका. म्हणजे काय बेटा? प्रोटीनच्या स्ट्रक्चर मध्ये काय असतो? सल्फर असतो, बरोबर आहे का? मग यांनी काय केलं? एका मीडियम मध्ये काय केलं? सल्फर जो आहे, एका मीडियम मध्ये काय केलं त्यांनी? सल्फर जो आहे तो काय केला? रेडिओ घेऊन टाकला. कळतंय का? समजतंय का? यस सर. हा, मग त्यांनी दुसऱ्या प्रकारचे हेच व्हायरसेस दुसऱ्या मीडियम मध्ये वाढवले. ज्या मीडियम मध्ये काय केलं त्यांनी? सल्फर कसा होता? रेडिओ. कसा होता? रेडिओ ऍक्टिव्ह. हा, मग अशा मीडियम मध्ये त्यांनी व्हायरसेसला ग्रो केलं. त्याचे व्हायरसेस तयार झाल्यानंतर तिथे त्या व्हायरसेस मध्ये काय रेडिओ होतं मग सांगा? सल्फर. म्हणजेच काय रेडिओ होतं? इनडायरेक्टली प्रोटीन. व्हेरी गुड. मग इथे प्रोटीन काय बेटा? रेडिओ ऍक्टिव्ह. कळलं का सगळ्यांना? आणि ते डीएनए काय आहे? डीएनए काय आहे? नॉन रेडिओ. कळतंय का नाही? यस सर. यस सर. आता इथे बघा, पहिल्या याच्यात डीएनए काय आहे? रेडिओ. आणि मग प्रोटीन काय असेल रे बेटा? नॉन रेडिओ. हो का नाही? यस सर. सगळ्यांना कळतंय का काय बोलतोय मी? नीट लक्ष देऊन ऐका ते सगळं. बघा 1 मिनिट डायग्राम व्यवस्थित. हॅलो, ऐकू येतंय का सगळ्यांना? येस सर. सगळ्यांना समजलं का? मग हे समजलं sir. का? म्हणजे त्यांनी काय केलं कळलं का तुम्हाला? हर्षी चीजने काय केलं बेटा? 2 प्रकारचे काय बनवले? व्हायरसेस बनवले. कळतंय का सगळ्यांना? यस सर. एका व्हायरस मध्ये डीएनए काय होता? रेडिओ ऍक्टिव्ह. आणि प्रोटीन काय होतं? नॉन रेडिओ ऍक्टिव्ह. प्रोटीन काय होतं? नॉन रेडिओ. डीएनए काय होता? रेडिओ. बरोबर आहे का?
Yes, sir. दुसऱ्या प्रकारच्या व्हायरसेस मध्ये काय होतं, डीएनए काय होता, नॉन रेडिओ आणि प्रोटीन काय Non-radioactive. होते, रेडिओ ऍक्टिव्ह. Radioactive. येस ऑर नो? रेडिओ ऍक्टिव्ह म्हणजे चमकणारे Yes, sir. किंवा एक्सरे मध्ये ब्राईट कलर दाखवणारे मॉलिक्युल्स जे रेडिएशन सोडतात त्यांना म्हणतो रेडिओ ऍक्टिव्ह. कळतंय का नाही? Yes, sir. Yes, sir. हा, मग आता नीट ऐका मी काय सांगितलं. म्हणजे याचा अर्थ हर्शियन चीजने काय केलं बेटा, व्हायरसेस म्हणजेच काय रे बेटा, काय म्हणता आपण त्यांना, Bacteria. बॅक्टेरियोफेज. बॅक्टेरिया नाही रे, बॅक्टेरियोफेज. किती प्रकारचे बनवले, 2 प्रकारचे बनवले, बरोबर आहे का, Bone. हो का नाही. Yes, sir. 2 मीडियम वरती त्यांना ग्रो केलं. एक जे व्हायरसेस होते ते कसे होते, त्यांचा डीएनए काय होता, रेडिओ Radioactive. रेडिओ ऍक्टिव्ह, आणि प्रोटीन काय होतं, नॉन रेडिओ Non-radioactive. नॉन रेडिओ ऍक्टिव्ह, बरोबर आहे का नाही. Yes, sir. आणि दुसरे व्हायरसेस बनवले त्यांच्यामध्ये काय केलं, प्रोटीन रेडिओ ऍक्टिव्ह होतं. प्रोटीन रेडिओ ऍक्टिव्ह होतं. Proteins. व्हेरी गुड. प्रोटीन काय होतं, रेडिओ ऍक्टिव्ह Radioactive. होतं. आणि डीएनए काय होता, नॉन रेडिओ रेडिओ ऍक्टिव्ह. व्हेरी गुड. बेटा ह्या गोष्टी पुस्तकात दिलेल्या नाही आहेत. त्यांनी असं अजून केलं, यू आर दी 11th क्लास स्टुडंट, सो यू आर नोविंग ऑल दिस थिंग्स, म्हणून या गोष्टी सांगणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता दुसरी महत्वाची गोष्ट नीट ऐका. इथे रेडिओ मटेरियल मध्ये त्यांनी काय वापरलं होतं, डीएनए रेडिओ आहे, म्हणजे इथे त्यांनी काय वापरला, फॉस्फरस, बरोबर आहे का. Yes, sir. आणि ते प्रोटीन रेडिओ होतं, त्याच्यासाठी त्यांनी काय वापरला इथे, सल्फर. बरोबर आहे का. Yes, sir. Yes, sir. सर. येस ऑर नो? म्हणजे याचा अर्थ त्यांनी काय केलं बेटा, 2 प्रकारचे व्हायरसेस ग्रो केले. कोणी, हर्शियन चीजने. Hersheyan cheese. एका व्हायरसमध्ये डीएनए काय आहे, रेडिओ प्रोटीन नॉन रेडिओ. दुसऱ्या व्हायरसमध्ये काय, प्रोटीन रेडिओ डीएनए काय, DNA non-radioactive. रेडिओ. बरोबर आहे का. येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. खरं हर्शियन चीजला माहिती होतं की जेनेटिक मटेरियल काय आहे ते आपल्याला शोधायचंय. त्यांना माहिती होतं की डीएनए जेनेटिक मटेरियल आहे, पण हे त्यांना काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं हर्शियन चीजला, बाय डुईंग दिस एक्सपेरिमेंट. बघा मग, दे ग्रो सम बॅक्टेरियोफेज. बॅक्टेरियोफेज म्हणजे काय, व्हायरसेस, बॅक्टेरियोफेज व्हायरसेस टू द 2 मीडियम. 2 मीडियम वरती त्यांनी ग्रो केलं. एका मीडियम मध्ये, नीट ऐका, काय होतं, त्यांनी काय वापरलं होतं, रेडिओ फॉस्फरस. कळतंय का नाही. Phosphorus. फॉस्फरस P32. Yes. P32 काय बेटा, रेडिओ लक्षात ठेवा, काय आहे, रेडिओ. दुसऱ्या मीडियम मध्ये त्यांनी काय ग्रो केला, व्हायरस. त्या मीडियम मध्ये काय रेडिओ होतं, सल्फर. Sulfur. किती बेटा, 35. किती असतं, 35. क्लिअर. येस Yes, ऑर sir. नो? आता लक्षात कसं ठेवायचं, कन्फ्युजन होतं सर. नीट ऐका, मी सांगतो. पी कधी येतो एबीसीडी मध्ये, अगोदर. एस कधी येतो, नंतर. म्हणून P32 आणि एस काय, 35. क्लिअर. कारण फॉस्फरस sir. मध्ये 32 नंतर काय येतं, 35. बरोबर आहे का नाही. हे प्रश्न विचारले गेले सीईटी मध्ये, नीट मध्ये, म्हणून मी सांगतोय. कळतंय का. अरे येस ऑर नो? Yes, sir. फॉस्फरस वापरला तो काय Yes, sir. 32 आणि सल्फर जो वापरला तो काय आहे, 35. 35. Confuse व्हायचं नाही. मग P32 आणि S35 लक्षात कसं ठेवायचं, अल्फाबेटिकली P अगोदर येतो, S नंतर येतो, म्हणून 32 छोटा आहे, 35 मोठा आहे. या अँगलने लक्षात ठेवायचं. क्लिअर. मग बघा, त्यांनी एका मीडियम मध्ये वाढवलं. मीडियम मध्ये काय टाकलं होतं, सल्फर. सल्फर टाकल्यामुळे ते बघा, दिसत मला बॅक्टेरियोफेज दिसतंय का, बॅक्टेरियोफेज. अरे दिसतंय का सगळ्यांना. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. हा, आता या बॅक्टेरियोफेज मध्ये तुम्ही दिसताय पिंक कलरचं दिसतंय, ते पिंक कलरचं काय, मग प्रोटीन. प्रोटीन कसं आहे, रेडिओ. आणि ब्लॅक कलरचं काय आहे, डीएनए. डीएनए कसं आहे,
नॉन रेडिओ. दुसरं मीडियम घेतलं त्यांनी. दुसऱ्या मीडियम मध्ये त्यांनी काय वापरला? फॉस्फरस P32. बरोबर आहे का? इथं जे व्हायरसेस बनले दिसतं तुम्हाला व्हायरस हा, ही बॅक्टेरियल Yes, सेल sir. आहे. हा व्हायरस याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय? डीएनए रेडिओ DNA radioactive. आणि प्रोटीन काय आहे? नॉन रेडिओ. Non-radioactive. Non-radioactive. बघा दिसतंय का तुम्हाला? इथे बघा दिसतंय का? हे दोन्ही काय आहेत? बॅक्टेरियोफेज आहेत. इथे रेड कलरने दाखवलेलं काय आहे? रेडिओएक्टिव्ह आहे. मग रेड कलरने काय दाखवलंय? प्रोटीन. S35 लेबल रेडिओएक्टिव्ह प्रोटीन. आणि इथे दुसऱ्या व्हायरस मध्ये काय दिसतंय? फॉस्फरस. फॉस्फरस काय आहे? रेडिओएक्टिव्ह. रेडिओएक्टिव्ह फॉस्फरस असल्या कारणामुळे डीएनए काय दिसतो तुम्हाला? Radioactive. व्हेरी गुड. Radioactive. हा. आता जे लेट जॉईन करतायत त्यांना माझं एकच सांगणं आहे, तुम्हाला काहीच समजणार नाही नालायकांनो. जे रेग्युलर टायमिंगला जॉईन करतात त्यांनाच समजेल काय सांगतोय मी. त्याच्यामुळे रेग्युलर टायमिंगला जॉईन करत जा सगळ्यांनी. मध्येच आधे केव्हा बी जॉईन करत जाऊ नका. ही धर्मशाळा नाहीये, लक्षात ठेवा. बघा मग, व्हायरसेस ग्रोज ऑन अ फॉस्फरस 32 मीडियम. फॉस्फरस कुठे घुसून जाईल? मग डीएनएच्या डीएनए मॉलिक्युल मध्ये घुसेल. बरोबर आहे का नाही? कारण डीएनए बनवताना काय लागतो? फॉस्फरस. म्हणून इथे डीएनए काय होऊन जाईल? रेडिओएक्टिव्ह. व्हायरसेस ग्रोज ऑन सल्फर 35 गॉट रेडिओएक्टिव्ह प्रोटीन. कारण प्रोटीन कशामध्ये असतो? Protein. सल्फरच्या स्ट्रक्चर मध्ये Sulfur. असतो. बरोबर आहे का? Yes, sir. गधड्यांनो, सल्फर हा प्रोटीनच्या स्ट्रक्चर मध्ये असतो. प्रोटीन नाही सल्फरच्या स्ट्रक्चर मध्ये राहत. ठीक आहे. आता बघा त्यांनी काय केलं मग? त्यांनी काय केलं मग? हे जे व्हायरस होते, हे आहे एका मीडियम वाले आणि हे दुसऱ्या मीडियम वाले. बरोबर आहे का? यांना त्यांनी काय केलं? इकोलाय सेलला इन्फेक्ट करायला लावलं. इकोलाय काय आहे? बॅक्टेरिया. इकोलाय काय आहे? बॅक्टेरिया. कळतंय का नाही? Yes, sir. ही इकोलाय सेल आहे. ही पण कोणती सेल आहे? इकोलाय. बरोबर आहे. नीट ऐका. त्यांनी काय केलं मग? हे जे व्हायरस होते ज्यांच्यामध्ये सल्फर काय आहे? रेडिओएक्टिव्ह आहे. म्हणजेच काय? प्रोटीन रेडिओएक्टिव्ह आहे. कळतंय ना? त्या व्हायरसला त्यांनी काय केलं? मिक्स केलं कोणाबरोबर? बॅक्टेरिया बरोबर. कोणत्या बॅक्टेरियावर मिक्स केलं? E. coli. इकोलाय. आता इकोलाय बरोबर मिक्स केल्यामुळे काय होतं बेटा? हे बॅक्टेरिया जे आहेत, हे बॅक्टेरिया काय काय करतील? घुसतील. कोणामध्ये घुसतील? इकोलाय सेल मध्ये घुसतील. बरोबर आहे का? हो का नाही? Yes. Yes, sir. Yes, आणि sir. इकोलाय सेलला काय करतील? ते इन्फेक्ट करतील. इकोलाय सेलला काय करतील? ते इन्फेक्ट. कळतंय का? Yes, sir. आणि त्यावेळेस एक गोष्ट क्लिअर होती अजून. नीट ऐका. त्यावेळेस एक गोष्ट क्लिअर होती की व्हायरसेस जेव्हा इन्फेक्शन करतात, काय करतात? इन्फेक्शन करतात, तेव्हा ते काय टाकतात? बघा मग, न्यूक्लिक ऍसिड किती प्रकार आहेत? 2. डीएनए आणि काय बेटा? आरएनए. हे काय आहेत बेटा? मग बिल्डिंग ब्लॉक्स आहेत जेनेटिक मटेरियलचे. हे मेन आहेत जेनेटिक मटेरियल मध्ये. हो का नाही? जसं आपण म्हणतो सेल इज अ बिल्डिंग ब्लॉक्स. सेल मध्ये प्रोटीन इज अ बिल्डिंग ब्लॉक ऑफ द बॉडी. तसं बेटा डीएनए आणि आरएनए काय आहेत? जेनेटिक मटेरियलचा मेन पाया आहेत. डीएनए काय आहे मग? मला सांगा. डीएनए इज अ जेनेटिक मटेरियल. डीएनए काय आहे? जेनेटिक मटेरियल आहे. कोणामध्ये? मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम्स मध्ये. कळतंय का नाही? मॅक्सिमम लोकांमध्ये डीएनए काय मग? मेन जेनेटिक मटेरियल आहे. मॅक्सिमम ऑर्गॅनिझम्स मध्ये डीएनए काय आहे? जेनेटिक मटेरियल आहे. का? बिकॉज इट इज व्हेरी Stable. स्टेबल. व्हेरी गुड. इट इज व्हेरी स्टेबल. आरएनए पण जेनेटिक Stable. मटेरियल आहे. कोणामध्ये? सम व्हायरसेस मध्ये. Viruses. काही व्हायरसेस मध्ये काय आहे? आरएनए इज ऑल्सो जेनेटिक मटेरियल. क्लिअर? फॉर एक्झाम्पल COVID-19. फॉर एक्झाम्पल टोबॅको मोझॅक व्हायरस. येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. आणि मोस्टली आरएनए काय आहे मग? मॅसेंजर आहे. काही व्हायरसेस मध्ये Messenger. आरएनए काय आहे? जेनेटिक मटेरियल आहे. पण मोस्टली
आरएनए काय बेटा मॅसेंजर आहे, कारण की तो काय करतो इन्फॉर्मेशनला ट्रान्सफर भारी करतो ऍज कम्पेअर टू डीएनए. व्हेरी गुड. ट्रान्सफॉर्मेशनचं काम कोण भारी करतं RNA. आरएनए भारी करतं RNA. ऍज कम्पेअर टू डीएनए. दॅट्स वाय आरएनए इज अ व्हॉट मेसेंजर. मॅसेंजर, म्हणून त्याला मॅसेंजर म्हणून काम करायला जास्त आवडतं. mRNA. हा आरएनए वर्ल्ड बघा. मग आता बघा हा एक मुद्दा आपल्या नवीन बोर्डाच्या पुस्तकात दिलेला आहे, लक्षात घ्या. इट इज गिवन इन युअर न्यू बुक. नवीन बुक मध्ये दिलेला मुद्दा आहे आरएनए वर्ल्ड. आता व्हॉट इज आरएनए वर्ल्ड बघा. आरएनए वर्ल्ड काय सांगतं की जग सगळ्यात पहिले जगात जेव्हा सजीवांची निर्मिती झाली त्यावेळेस सगळ्यात पहिले जेनेटिक मटेरियल काय होतं मग RNA. RNA. आरएनए. का नाही. म्हणजे पहिली सेल जन्माला आली तिच्यामध्ये जेनेटिक मटेरियल काय होतं आरएनए. त्यावेळेस आरएनए काय म्हणून काम करायचा जेनेटिक मटेरियल कॅटॅलिस्ट. म्हणजे काय हो सर कोणी सांगू शकेल कॅटॅलिस्टचा अर्थ. सर कॅटलिस्ट म्हणजे जे रिएक्शन मध्ये भाग घेता आणि रिएक्शन एंड झाली का स्पीड वाढवतात त्यांना कॅटलिस्ट. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड बेटा व्हेरी गुड. बरोबर सांगता दोघी जण. म्हणजे A+B इज इक्वल टू C हे करण्यासाठी समजा 4 तास लागतायत. हेच A+B इज इक्वल टू C बनवण्यासाठी किती तास लागतात फक्त 1 तास. कारण इथे कोण असतो कॅटॅलिस्ट. कॅटॅलिस्ट म्हणजेच काय रे बेटा बायोलॉजीच्या भाषेत एन्झाईम. एन्झाईम. कळतंय का नाही. जर एन्झाईम असेल नो जर एन्झाईम असेल तर रिएक्शनचा स्पीड कसा असेल रे बेटा फास्ट. मग आता नीट ऐका काय बोलतोय मी. याचा अर्थ काय झाला की आरएनए सुरुवातीला काय म्हणून काम करायचे एन्झाईम. कळतंय का नाही. येस सर. जेनेटिक मटेरियल म्हणून पण काम करायचे आणि एन्झाईम म्हणून पण काम करायचे. कोण आरएनए. समजतंय का नाही. येस सर. म्हणून आपण शिकलोय बघा रायबोझोम्स मध्ये रायबोझोमल आरएनए तयार होतो. येस नो. मग सुरुवातीच्या काळात नीट लक्षात घ्या रायबोझोम बनवण्यासाठी जे एन्झाईम असतात त्यांना आपण काय म्हणतो रायबोझाइम्स. शिकवलं होतं तुम्हाला मी. मग लक्षात घ्या बेटा की सुरुवातीच्या काळात आरएनए हा नुसता जेनेटिक मटेरियल नव्हता. तो अजून काय म्हणून काम करायचा कॅटॅलिस्ट. कळलं का नाही. एन्झाईम म्हणून पण काम करायचा. रिएक्शनचा स्पीड तो काय करायचा फास्ट करायचा. कळलं का. मग आता महत्वाच्या मुद्दे नीट ऐका. इसेन्शियल ऑफ लाईफ प्रोसेसेस म्हणजे जीवनासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी म्हणजेच काय बेटा मेटाबॉलिझम. कोणी सांगू शकेल मला मेटाबॉलिझम म्हणजे काय. ऑल केमिकल रिएक्शन. हॅपन इन आवर बॉडी. बरोबर. जेवढ्या काही केमिकल रिएक्शन कोणामध्ये होतात इन बॉडीमध्ये. म्हणजे सजीवांमध्ये जेवढ्या पण केमिकल रिएक्शन होतात त्या सगळ्या केमिकल रिएक्शनला आपण काय म्हणतो मेटाबॉलिझम. आणि मेटाबॉलिझम होण्यासाठी काय महत्वाचे असतात एन्झाईम्स. आणि सुरुवातीला एन्झाईम म्हणून कोण काम करत होतं आरएनए. ट्रान्सलेशन आपण आताच बघितलं. डीएनए कडून माहिती कोण घेतं आरएनए. आरएनए माहिती कोणाला सांगतो रायबोझोम्स. जेव्हा आरएनए माहिती सांगतो रायबोझोमला. जेव्हा आरएनए काय सांगतो रायबोझोमला माहिती सांगतो आणि रायबोझोम त्याप्रमाणे काय बनवतात प्रोटीन बनवतात. याला आपण काय म्हणतो बेटा ट्रान्सलेशन. याला काय म्हणता बेटा ट्रान्सलेशन. मग आता बघा स्प्लिसिंग तुम्हाला नंतर सांगेल मी. आत्ता नाही सांगता ना तुम्हाला स्प्लिसिंगचा अर्थ. नंतर सांगेल तुम्हाला मी. या चॅप्टर मध्ये आहे तो शब्द पुढे. मेटाबॉलिझम म्हणजे बॉडीतल्या सगळ्या केमिकल रिएक्शन. ट्रान्सलेशन म्हणजे प्रोटीन बनवण्याची क्रिया.
ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये कोण लागतं मग? RNA. RNA लागतो. कोण लागतो? RNA. म्हणजे ह्या गोष्टी काय आहेत? खूप जास्त महत्वाच्या आहेत. या गोष्टींसाठी कोण लागला मग? RNA लागला. येस ऑर नो? आणि DNA इज इव्हॉल्व फ्रॉम दी RNA फॉर स्टॅबिलिटी. शब्द नीट लक्षात घ्या. काय बेटा? निसर्गाच्या प्रयोगशाळेमध्ये जो पहिला प्रयोग झाला तो कोण होता? RNA होता. पहिल्या प्रयोगात जे जेनेटिक मटेरियल बनवलं ते काय होतं? RNA होतं. पण ज्या वेळेस RNA मध्ये खूप सारे बदल व्हायला लागले, मग निसर्गाने ठरवलं नाही, RNA हा जेनेटिक मटेरियल म्हणून स्टेबल नाही आहे, याच्यापेक्षा भारी जेनेटिक मटेरियल बनवणं गरजेचं आहे. आणि म्हणून RNA पासून उत्क्रांती झाली कोणाची? DNA. कळालं का? येस ऑर नो? व्हेरी गुड. लक्षात ठेवा, DNA इज अ genetic material which is evolved from the RNA for stability. कळतंय का नाही? Yes, Yes, sir. स्टेबल या कारणासाठी RNA पासून काय बनला? DNA बनला. DNA. ठीक आहे? Yes, sir. ओके बेटा, ठीक आहे? Yes, sir. So this is all about for today's lecture. We will continue the lecture tomorrow.